नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या मुलीचा श्रावणीचा दुसरा वाढदिवस होता, तर त्याचा स्पेशल असा बर्थडे ब्लॉग घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी. तर त्याचं डेकोरेशन ते आम्ही घरीच केलं होतं. तिच्या दिवसाची सुरुवात मस्त अशा सरप्राईजने झालेली. आम्ही फुगे लावलेले होते, सगळे सॉफ्ट टॉईजला तिच्या कॅप घातली होती. तिला सगळे सॉफ्ट टॉईज खूप आवडतात. लहान मुलं म्हणले की त्यांना घसरगुंडी तर खूपच आवडते, म्हणून तिच्या वाढदिवसासाठी स्पेशली रेंटवर मागवलेली मी कुठून मागवली आणि किती रेंट पडलं हे तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन आणि श्रावणीचा वाढदिवस एकाच दिवशी आलेले. मग आम्ही सकाळी गणपती बाप्पाची स्थापना केली, मस्त असे मोदक खाल्ले आणि आराम केला आणि मग आम्ही बर्थडे डेकोरेशनची तयारी चालू केली. यावेळेसची आमची थीम मरमेड थीम होती. ॲमेझॉनवरून मग मी पार्सल मागवलेलं, ज्याच्यामध्ये बलून्स, लाइटिंग, पडदा, बर्थडे बॅनर हे सगळं आलेलं. आणि ही रिंग जी दिसत आहे तुम्हाला, ती पण मी ॲमेझॉनवरून मागवलेली आहे. ॲज अ वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून मी घेतलेली, म्हणजे गणपती डेकोरेशनला ते पण त्याचा छान यूज होऊ शकतो. आणि मग पूर्ण फुगे फुगवून मस्त असं डेकोरेट केलं आम्ही. सगळे फुगे पुरले नाहीत, तर मग काही काही वेगळे आणावे लागले विकत अजून. मला गुगलवर खूप क्यूट असे मरमेडचे फोटोज दिसलेले, ते मी प्रिंट करून आणून फोटोज मग कट करून लावलेले इथे. 2 ते 3 तास लागले आम्हाला फुगे फुगवून पूर्ण डेकोरेशन करायला, पण इतकं सुंदर डेकोरेशन झालेलं, अगदी प्रोफेशनल लोकांनी केल्यासारखं. कोणाला वाटलंच नाही की ते घरी केलेलं आहे. मग छान असे तयार झालो आणि खूप सारे फोटोज काढले आणि मग औक्षण केलं तिचं. आणि मग सगळ्या मुलांचं फेवरेट म्हणजे केक. मग मरमेड थीमचा केक, चॉकलेट केक मागवलेला मॉन्जिनीजमधून. केक कट केला मग आणि सगळ्या फ्रेंड्समध्ये वाटला तिने आणि मग लागले परत घसरगुंडी खेळायला. द टॉय रेंट कंपनी आहे, त्यांच्या वेबसाईटवरून मी ही स्लाईड मागवलेली. वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये आणि भरपूर वेगळे वेगळे टॉयज आहेत त्यांच्याकडे, जे ते रेंटवर देतात. ही 2 वीक्ससाठी मी मागवलेली आहे. याचं रेंट मला अप्रॉक्सिमेटली 950 रुपये पडलेलं आहे आणि डिपॉझिट पण दिलेलं मी. आणि सगळे फ्रेंड्स गेल्यावर मग आवडता कार्यक्रम गिफ्ट्स उघडून बघणे. मग खूप सारे गिफ्ट्स मिळाले तिला आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा दिवस गेला, आनंदी दिवस गेला आणि बाप्पाचे पण छान असे आगमन झाले. माझा पहिलाच ब्लॉग आहे हा आणि तुम्हाला सर्वांना श्रावणीच्या बर्थडेचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि डेकोरेशन कसे वाटले हे पण नक्की कळवा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.